नमस्कार. मागच्या आठवड्यापासून आपण एक व्हिडिओ सिरीज चालू केली आहे ज्याच्यामध्ये आपण लहान मुलांचे आजार आणि त्याच्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. आणि त्यासाठी माझ्याबरोबर आहेत डॉक्टर ऋषिकेश दामले. मागच्या आठवड्यात आपण GBS वरती त्यांच्याशी चर्चा केली. या आठवड्यात आपण टॉन्सिलाइटिस आणि ॲडिनॉइड्स याविषयी त्यांच्याशी चर्चा करून अधिक माहिती जाणून घेऊया. तर नमस्कार डॉक्टर दामले, आपलं स्वागत आहे. आणि मी सरळ विषयाला हात घालतो की टॉन्सिलाइटिस आणि आणि ॲडिनॉइड हायपरट्रोफी म्हणजे नेमकं काय? टॉन्सिल आणि ॲडिनॉइड हे मानवाच्या शरीरामधले प्रतिकार शक्तीचे ऑर्गन आहेत की जे पहिल्या 6 वर्षापर्यंत ऍक्टिव्ह असतात आणि नंतर ते इन्व्होल्यूट होतात म्हणजे आकसतात. तर नाकातोंडातनं आपल्या असंख्य जीवाणू विषाणू जात असतात. तर पहिला जो डिफेन्स मेकॅनिझम असतो तो हा टॉन्सिल आणि ॲडिनॉइडमुळे असतो. सो टॉन्सिलाइटिस म्हणजे टॉन्सिलचं बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन किंवा ॲलर्जीमुळे स्वेलिंग. आणि ॲडेनॉइड हायपरट्रॉफी म्हणजे हायपरट्रॉफी याचा अर्थ साईज वाढणं, म्हणजे जो नॉर्मल साईज पेक्षा एखादी ग्रंथी मोठ्या आकाराची झाली तर हम्म. त्याला हायपर असं म्हणतात. तर वेगवेगळ्या प्रकारचे ॲलर्जन जसं धूळ धूर डस्ट माइट्स याच्यामुळे किंवा व्हायरल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे ॲडेनॉइड हायपरट्रॉफी होते आणि टॉन्सिलायटिस होते. अच्छा, तर तुम्ही मगाशी आता सांगितलं की व्हेरियस व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन्समुळे हा त्रास होतो. तसंच धूळ आणि प्रदूषण याच्यामुळे सुद्धा हा त्रास होऊ शकतो. तर मला असं एक शंका आहे की खाण्यापिण्यातून किंवा असं काही हे इन्फेक्शन होऊ शकतं का? हो, नक्कीच. कारण आपण खातो ते अन्न, पितो ते पाणी आणि हुंकतो ती हवा, हे सर्वच दूषित असतं. तर त्यामुळे वेगवेगळे बॅक्टेरिया व्हायरसेस आपल्या शरीरात रोज जातच असतात. तर त्यामुळे जेव्हा डिफेन्स मेकॅनिझम असेल किंवा जास्त प्रमाणात तो बॅक्टेरियल लोड किंवा व्हायरल लोड म्हणजे प्रमाण वाढलं त्याचं, तर मग इन्फेक्शनला आपण प्रोन असतो. आणि त्याची नेमकी लक्षणं काय असतात? म्हणजे टॉन्सिलाइटिस म्हणा किंवा ॲडिनॉइड्स याची काही वेगळी वेगळी लक्षणं असतात का दोन्ही आजारांचं एकच काही लक्षणं आहेत? काय सांगू शकाल आपण याच्याबद्दल? साधारणपणे लक्षणं दोघांची सारखी आहेत की त्याच्यामध्ये ताप येतो, घसा दुखतो, सोर थ्रोट, त्याच्यानंतर अन्न गिळताना त्रास होतो. जर ॲडेनॉइड हायपरट्रॉफी असेल तर श्वास म्हणजे नाक चोंदल्यासारखं वाटणं किंवा नेझल ट्वँग म्हणजे बोलताना थोडं नेझल स्पीच येतो. तर बरं. ही ॲडेनॉइड आणि टॉन्सिल हायपरट्रॉफीची असू शकतात. इन ॲडिशन ॲडेनॉइड ही नाकाच्या मागे असलेली ग्रंथी आहे. तर त्याची ॲडेनॉइड हायपरट्रॉफीमुळे श्वासाला सुद्धा त्रास होऊ शकतो. एस्पेशली ते मूल झोपलं की जास्त आवाज, जोरात घोरणं किंवा ॲपनिया म्हणजे श्वास मध्येच थांबणं, ऑक्सिजन कमी होणं, अशा प्रकारची लक्षणं ॲडेनॉइड हायपरट्रॉफीमध्ये दिसू शकतात. टॉन्सिल त्या मानाने म्हणजे घसा दुखणं, ताप इतपतच लक्षणं असतात. ॲडेनॉइडमध्ये आपल्याला वेगळं तपासण्या करून कन्फर्म करायला लागतं की ॲडेनॉइड आहे किंवा नाही. आणि त्यासाठी काय आपण एक्सरे वगैरे काढून तपासणी करतो? ॲडेनॉइड हे एक्सरे म्हणजे एक्सरे काढून आपल्याला कन्फर्म करता येतं. नाकाच्या मागे म्हणजे नाकपुड्या ज्या असतात त्याच्या मागे ही ग्रंथी असते. आणि आपला जो श्वासाचा जो कॅनॉल आहे तो नॅरो होतो. म्हणजे जर की ॲडेनॉइड हायपरट्रॉफी असेल तर तो बारीक होतो एकदम. तर ते आपल्याला एक्सरे मध्ये दिसू शकतं. सो एक्सरे ही कन्फर्मेटरी आपल्याला ॲडेनॉइड हायपरट्रॉफी आहे की नाही हे सांगता येऊ शकतं. बरं. आता मला सांगा की ह्याच्यात मगाशी तुम्ही म्हणलात की व्हायरल आणि बॅक्टेरियल असे दोन्ही प्रकारे टॉन्सिल्स मध्ये इन्फेक्शन होऊ शकतं. तर हे व्हायरल आणि बॅक्टेरियल ह्याची काही वेगळी वेगळी लक्षणं आहेत का? साधारणपणे व्हायरल आणि बॅक्टेरियल असं लक्षणांवरनं आपल्याला सेपरेट करता येत नाही. पण व्हायरल आजारांमध्ये ही जनरलाइज लक्षणं असतात. म्हणजे बॉडी एक असतो, उलट्या जुलाब पण असतात. हे जसं घसा दुखणं, ताप आत्ता आपण आधी म्हणलो, त्याच्याबरोबर जर उलटी जुलाब असेल, अंगाला रॅशेस असतील, जॉईंट पेन असेल, जनरलाइज विकनेस असेल, तर ते व्हायरल असतं. बॅक्टेरियलमध्ये तापाचं प्रमाण खूप जास्त असतं, पण इन्फेक्शन युजली लोकलाइज असतं. तर मग घसा जास्त दुखतो त्या केसमध्ये किंवा ताप जास्त येतो. तर हे आपल्याला तपासून आणि अर्थातच बॅक्टेरिओलॉजी आणि व्हायरोलॉजिकल कन्फर्मेशन PCR टेस्ट सध्या थ्रोट स्वॅब अवेलेबल असतो लगेचच. तर त्यामुळे त्यांनी कन्फर्म करता येतो हे व्हायरल आहे का बॅक्टेरियल. अच्छा.
आणि हे बऱ्याचदा असं आम्हाला आढळतं, म्हणजे मी होमिओपॅथिक औषध देतो त्यावेळेला काही पेशंट माझ्याकडे येतात. ते आमच्याकडे येतात की ऑपरेशन सांगितलंय आणि ते टाळायचंय म्हणून. तर असं काही क्रायटेरिया आहे का की किती फ्रिक्वेंटली इन्फेक्शन झालं की आपण त्याला ऑपरेशन सांगायला पाहिजे, किंवा असं काही हे आहे का? काही त्याला एक स्टँडर्ड ठरलेलं आहे का? हो, निश्चितच ऑपरेशन कधी करावं याचं स्टँडर्डायझेशन हे ठरलेलं आहे. टॉन्सिलमध्ये जर तुम्हाला वर्षाकाठी 7 पेक्षा जास्त वेळा सोर थ्रोट, ताप, सर्दी, खोकले होत असतील, तर ते जास्त वेळा रिकरंट टॉन्सिलायटिस समजलं जातं. ॲडेनॉइडमध्ये जर जसं मी अगोदर सांगितलं की श्वासाला त्रास होत असेल, जो स्लीप डिसऑर्डर्ड ब्रिदिंग असेल, म्हणजे श्वास थांबत असेल, ऑक्सिजन कमी होत असेल झोपेमध्ये, खूप मूल घोरत असेल आणि ऑक्सिजन कमी झाला की मुलांच्या ग्रोथ रिटार्डेशन म्हणजे वाढ आणि विकासावर परिणाम होतो. आणि अर्थातच झोप नीट नाही झालं की अटेन्शन स्पॅन म्हणजे मुलांचं अभ्यासातलं लक्ष उडतं, म्हणजे दिवसा ते असे पेंगतात. तर त्यामुळे अभ्यासावर परिणाम होत असेल, ग्रोथ रिटार्डेशन होत असेल, 7 पेक्षा जास्त वेळा ताप, सर्दी, खोकल्याचे अटॅक्स त्या पेशंटला येत असतील, आणि ऍडिनोपॅथी म्हणजे आपल्या अवधानाची गाठ म्हणजे मानेमध्ये जर गाठी टॉन्सिल आणि ऍडेनॉइडच्या दिसत असतील, आणि 7 पेक्षा जास्त वेळा मुलं आजारी पडत असेल वर्षाकाठी, तर अशा केसेसला आपण सर्जरीसाठी. ऑपरेशन. अच्छा. आणि सर्जरी व्यतिरिक्त काय अजून ट्रीटमेंट तुम्ही ऍडवाइस करता, किंवा काय काळजी घ्यावी ही इन्फेक्शन वारंवार होऊ नये म्हणून? शक्यतो बाहेरचं खाणं टाळावं, थंडगार फ्रीज मधले पदार्थ टाळावेत, कॅन्ड फूड टाळावं, ज्या गोष्टीची ॲलर्जी आहे त्या गोष्टीचे फूड प्रकार टाळावेत. तर हे नॉर्मल काळजी आपण घेतो. प्लस ऍडिशनल आपण कोरोनाच्या पॅन्डेमिक मध्ये ज्या चांगल्या गोष्टी शिकलो की वारंवार हात धुवा, मास्क वापरा, ओके. बाहेर खाऊ नका, तर हे सगळं जर पाळलं तर बऱ्याच अंशी आपल्याला कमी करता येतं. इन ऍडिशन ज्या मुलांचे दात जास्त किडले, रूट कॅनॉल ट्रीटमेंट झाली आहे, किंवा वारंवार कानाची इन्फेक्शन होतात, किंवा हम्म. जन्मजात पोट दुमंगलेले असतील, किंवा पॅलेट म्हणजे टाळू दुबंगलेला असेल, तर अशा ओके. केसेस या टॉन्सिल आणि ऍडेनॉइडचे विकार हे जास्त दिसतात. तर ते जे मेन प्रॉब्लेम ज्याच्यामुळे आता क्लेफ लिप, क्लेफ पॅलेट असेल तर आपल्याला ते पहिलं टॅकल करायला लागतं बिफोर टॉन्सिल. तर प्रत्येक केस टू केस बेसिस नुसार आपल्याला निर्णय घ्यायचा असतो. ओके. अच्छा. तर खूप उपयुक्त माहिती आहे ही डॉक्टर दामले. आणि मी मगाशी जसं म्हणलं तसं आमच्याकडे बऱ्याचदा पेशंट हे डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितल्यावर येतात, की आता होमिओपॅथीमध्ये काही त्याच्यावर उपाय आहेत का किंवा असं. तर अशा केसेसमध्ये आम्ही बऱ्याचदा प्रयत्न करतो, आणि म्हणूनच मी हे जाणून घ्यायचा प्रयत्न करत होतो की साधारण एक स्टँडर्ड काय आहे, की इतक्या वेळेला जर इन्फेक्शन होत असेल तर मग त्याला ऑपरेटिव्ह तुम्ही सजेस्ट करता. तसं तुम्ही सांगितलं की WHO चाच हा नॉर्म आहे की साधारण 7 ते 8 वेळेला वर्षातनं होत असेल तर ती ऑपरेटिव्ह साठी योग्य केस आहे असं तुम्ही मानता. तर आम्ही जे औषधं देतो त्याच्यामध्ये ऍक्च्युली प्रतिकारशक्ती वाढायला मदत होईल अशी पण औषधं असतात. आणि जसं मागे आपण GBSच्या वेळेला चर्चा केली, तसं होमिओपॅथिक औषध हे जे आहे ते त्या व्यक्तीची विशेष लक्षणं जी काय आहेत ती जाणून त्याच्यावर आम्ही ती ट्रीटमेंट देतो. म्हणजे आपण मगाशी म्हणलात तसं की समजा फॉलिक्युलर टॉन्सिलाइटिस असेल तर त्याच्यासाठी वेगळं औषध आहे, किंवा अचानक सडनली काल बाळाला बरं होतं आणि आता एकदम टॉन्सिलचं इन्फेक्शन झालं तर त्याच्यासाठी वेगळं औषध बेलाडोना सारखं आम्ही वापरतो. किंवा त्याला सारखी ताप कणकणी येत असेल तर त्याला एक वेगळं औषध, असं प्रत्येक प्रकारच्या टॉन्सिलर इन्फेक्शनसाठी किंवा त्याची लक्षणं जी आहेत ती प्रत्येक बाळामध्ये वेगवेगळी असतात. काही वेळेला आम्ही असं बघतो की खूप लाळ येत असते त्या बाळांना. तर अशा वेळेला एक स्टँडर्ड नुसतं एकच औषध असं न देता आम्ही त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग त्या पेशंटला औषधं देतो. आणि बऱ्याच वेळेला ॲडिनॉइड्सचा त्रास वगैरे हा आपण कमी करू शकतो टू अ लेवल दॅट द चाइल्ड रिचेस अ सर्टन एज. आणि तुम्ही म्हणलात तसं ते आपोआप श्रिंक होतं. त्या एज पर्यंत तर आपण त्या बाळाला घेऊन जाऊ शकतो, असा माझा पण वैयक्तिक अनुभव आहे या केसेसमध्ये. तर आपण ही माहिती सांगितली ती खूप उपयुक्त आहे, त्याच्याबद्दल आपले आभार. आणि पुन्हा आपण भेटूया, अशाच एका आजाराचा विचार करू, त्याच्याबद्दल माहिती घेऊन आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू थँक्यू. सो मच.